नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि या बुलेटिन मध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत। अर्थातच बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्या वादाच्या नव्या अंकाची। मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यातला वाद शमण्याचं काही नाव घेत नाहीये आणि त्याला कारण आहे ते म्हणजे जैन बोर्डिंगच्या जागेचा निर्णय आता अखेर रद्द झालेला असला तरी सुद्धा जैन समाजाचं समाधान होत नाही, तोपर्यंत लढा कायम असल्याचा पवित्रा माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतलाय। तर काल एकनाथ शिंदेंनी सुद्धा पुण्यामध्ये धंगेकरांसोबत चर्चा केली, त्यानंतर शिंदेंनी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। दुसरी बातमी आदित्य ठाकरेंसंदर्भातली। आज ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडतोय आणि याच निर्धार मेळाव्यातून आज आदित्य ठाकरे मुंबईमध्ये हा निर्धार मेळावा घेतात। या निर्धार मेळाव्याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय, कारण या मेळाव्यामधून आदित्य ठाकरे मतदार यादीतील घोटाळा उघड करणार आहेत। दिल्लीमध्ये राहुल गांधींना ज्या प्रकारे त्यांनी प्रेझेंटेशन केलं होतं, अगदी तशाच प्रकारचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे आज निर्धार मेळाव्यातून करणार आहेत। ते मुंबईतील मतदार यादींमधल्या घोळांचं प्रेझेंटेशन करणार आहेत। यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आदित्य ठाकरेंच्या पुढाकारानं मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली आहे। त्यामुळे आता आदित्य ठाकरे काय खुलासे करतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागले। तर तिसरी बातमी आहे मतदार याद्या फेर तपासणी संदर्भातली। देशभरामध्ये विशेष सखोल फेर तपासणी संदर्भात आज निवडणूक आयोग एक पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेमधून निवडणूक आयोग एसआयआरचा पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते। भारतामध्ये गेल्या 2 दशकांमध्ये मतदार याद्यांचं शुद्धीकरण झालेलं नाहीये। गेल्या 20 वर्षांमध्ये मतदार याद्यांमध्ये लक्षणीय बदल झालेत अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। दरम्यान याच बुलेटिन मधली पहिली बातमी आपण पाहणार आहोत। पहिली बातमी अर्थातच महत्त्वाची आहे, ती म्हणजे अर्थात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकरांसंदर्भातली। यांच्यातला वाद काय शमण्याचं नावच घेत नाही, कारण आता जैन बोर्डिंगच्या जागेचा निर्णय जरी रद्द झाला असला तरी सुद्धा जैन समाजाचं समाधान होत नाही, तोपर्यंत हा लढा कायम ठेवणार असल्याचा पवित्रा माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतला। तर काल एकनाथ शिंदेंसोबत धंगेकरांची बैठक झाली, सकारात्मक दोघांमध्ये चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत असणार आहे। मी सर्वप्रथम विजय सर तुमच्याकडे येणार आहे। मला सांगा, धंगेकर एवढं का खेचतायत? कारण आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली आहे, हा निर्णय सुद्धा रद्द झालेला आहे, मात्र या सगळ्यामध्ये का खेचतायत? पहिली गोष्ट म्हणजे हा दंगेकर खेचतायत हम्म, की त्याच्यामागे कदाचित राजकीय कारण असेल ही, हम्म, परंतु हा व्यवहार काय किंवा हा जो सगळा प्रकार आहे तो काही राजकीय आहे अशातला भाग नाही। बर, ही गैरव्यवहार झालेला आहे। त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। त्याच्यामध्ये शासकीय मंत्र्यांनी, हम्म, केंद्रीय मंत्र्यांनी त्याच्यात केलेले इंटरफिरन्स, त्याच्यात बजावलेला भूमिकाचा प्रयत्न आहे। हम्म, आणि शिवाय दुसरी गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची, जी कालपासून मी म्हणतोय, की मुद्देमाल परत केला गेला म्हणून मूळ जो काही घडलेला आहे, जो काही गुन्हा आहे, त्याचं महत्त्व कमी होत नाही। हो, त्या अनुषंगाने कदाचित काही लोकांचा असा समज होत असेल, हम्म, की फक्त व्यवहार रद्द झाला म्हणजे सगळा विषय संपला, परंतु तसा नाही। याच्यामध्ये अनेक गैरप्रकार झालेत आणि त्याच्यातून हम्म, शासकीय यंत्रणेमध्ये कशा पद्धतीने कामकाज केलं जातं, हम्म, कशा पद्धतीने दबावाखाली सगळी यंत्रणा राबते, हम्म, मग व्यवहार होतात, ते व्यवहार रद्द केल्याचं भासवलं जातं। हम्म, आणि हे जे काही कालपासून चाललेलं आहे, की आता माघार घेऊ, ती इमारत मिळकत परत देऊ वगैरे वगैरे, हा फक्त एक कायदेशीर सगळं असल्याचं भासवण्याचा हम्म, आणि त्या कंपनीच्या आणि इतर लोकांच्या PR एक्झरसाइजचा भाग आहे। बर, याच्यामध्ये मुरलीधर मोहोळांचं संकट दूर करणं, हम्म, सर्व व्यवहार कायदेशीर होता असं भासवण्याचा हम्म, प्रयत्न, हम्म, हम्म, पैसे परत दिले तर हा व्यवहार होणार आहे, बर, व्यवहार रद्द होणार आहे। परंतु कधी पैसे दिले, किती पैसे दिले, खरंच पैसे दिले का, कोणत्या मार्गाने दिले, अजून काही पैसे द्यायचे आहेत आहे, मग तसं असताना 230 कोटी रुपये मागणं, हे सगळा एका त्यांच्या एक्झरसाइजचा भाग आहे। त्याच्यामुळे रवींद्र धंगेकर आता का लावून देतात हे, कदाचित त्याच्यामागे राजकीय कारण असेलही, परंतु बाकी आणि लोक याच्यामध्ये लिहितायत, याच्यामध्ये काम करतायत, त्यांच्या दृष्टीनं हा व्यवहार बेकायदेशीर आहे। आणि कुठलीही बेकायदेशीर गोष्ट जरी मुद्देमाल परत मिळाला
तरी त्याच्यातल्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे पण विजय सर, अशी. हा नेमका करार रद्द का झाला? म्हणजे याच्या मागची कारणं तरी काय आहेत नेमकी? की फक्त दंगेकरांनी हा मुद्दा उजेडात आणला आणि आता नंतर मग सगळं उघडं पडल्यावरती आता त्याच्यावरती चादर टाकायचा प्रयत्न केला जातोय का मग? नाही, हा व्यवहार करण्याचा प्रयत्न गेली 1.5-2 हं, वर्ष चालला होता. व्यवहार हं, पूर्ण झाला सुद्धा, जागा ताब्यात मिळाली, हं, तिथं संबंधित बिल्डरचे बोर्ड सुद्धा लागले. हं, परंतु नंतर जसा हा प्रकार बाहेर आला, तसं राजकीय आंदोलन झाली आणि फक्त सोशल मीडियामधले झालं अशातला भाग नाही. हं. तर आमच्यासारख्यांनी काही पंतप्रधानांना पत्र लिहिली, ते रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्हला पत्र लिहिली, ज्याच्यातून सगळ्यांच्या लक्षात आलं, की याच्यामध्ये फक्त हं, चुकीचा व्यवहार नाही तर बेकायदा व्यवहार, बेकायदेशीर कागदपत्र, बेकायदेशीर राजकीय प्रभाव हे सगळं वापरलं गेलेलं आहे. बर. आणि त्याच्यातून मग त्या कुठेतरी सुटका करायची असेल, हां. तर या सगळ्या व्यवहारावर पाणी सोडलेलं बरं. हं, याच्यामुळे आता तो रद्द केला गेलाय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ती आम्ही ज्यावेळेला याच्या तक्रारी केल्या हां, रजिस्ट्रारकडे, हां, त्यावेळेला या ज्या बँकेने कर्ज दिलं होतं, त्या हं, बँका अर्थातच बँका म्हणजे पतसंस्था, हं. त्या लिस्टेड सॉरी मल्टीस्टेट पतसंस्था आहेत आणि त्या थेट मुरलीधर मोळे यांच्या अखत्यारीत येतात. बर. आणि त्यांनी व्यवहार केला, गहाणखत केलं आणि नंतर लगेच 2 दिवसांनी ते गहाणखत रद्द सुद्धा केलं. त्या जागेवरचा मामला सुद्धा आपला हक्क सुद्धा सोडून दिला. हं, मग त्या व्यवहाराचं काय? त्या 70 कोटी रुपयांचं काय? ते कन्व्हेन्स डीड होतं की गिफ्ट डीड होतं? म्हणजे हं, हा हं. सगळा जो गोंधळ त्यांनी घातलाय तो निस्तरणं त्यांना सुरुवातीला वाटलं होतं की सोपं आहे, शक्य आहे. परंतु नंतर अनेक लोक याच्यामध्ये आले आणि त्याच्यातले गुन्हेगारी जो भाग आहे तो सिद्ध होऊ लागला आणि मग त्यांना माघार घ्यावी लागली. बर. पण विजय सर, हे नेमके करार रद्द झाले तरी सुद्धा आता अजून आपण मोर्चा निघतात आपण पाहतोय. सगळीकडे आता जैन बांधव आता मोर्चाची हाक देतात. मग हे मोर्चे का निघतात? आता झाला ना, निर्णय रद्द झालाय. मग आता मोर्चे तरी निघायचं कारण तरी काय असू शकतं? निर्णय रद्द झाला कुठे आहे? हं, निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न आहे. तो जर ईमेल संपूर्ण वाचला, हं, तर त्यांनी 230 कोटी रुपये मागितलेत. मुळात 230 कोटी रुपये दिलेत का? हं, आणि हे सगळं इथं होत नाही, हे कोर्टात होतं. कॅन्सलेशन डीड करावं लागेल. हं, त्याच्या आधी बँकांच्या पैशाचं काय? ते सुद्धा जनतेचेच पैसे आहेत. याची उत्तर द्यावी लागतील. हं, केवळ रजिस्ट्रारकडे जाऊन लिहिलं आम्ही रद्द केला व्यवहार, तरी तो व्यवहार तिथे संपत नाही. हं, त्या व्यवहाराच्या अनुषंगानं अनेक गोष्टी घडलेल्या असतात. त्याचं काय? आणि त्याचं बरं समजा डीड रद्द झालं, हं, तर पुढे काय होणार आहे? हं, कुणाला जागा मिळणार आहे? ती जागा त्या संस्थेकडेच राहणार आहे, हं, की आणखी काय होणार आहे? हं. या 230 कोटी रुपये असे शेकडो प्रश्न त्याच्यामध्ये, ज्याची उत्तर आता कोणी देत नाही. केवळ वरकरणी ईमेल पाठवून आपण किती स्वच्छ आहोत आणि आपल्याला कसा तो व्यवहार करायचा होता आणि सोशल मीडियामध्ये हां, वाजल्यामुळे आपण कसं माघार बर. घेत आहोत, हां, असं दाखवलं जात आहे. परंतु ते तसं नाही. बर. त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष जागा ताब्यात येऊन गुन्हेगारांना शिक्षा हं, होत नाही, हं, तोपर्यंत लोकांनाही याच्यात न्याय झाला असं वाटणार नाही. बर. त्यामुळेच ही आंदोलनं चालू आहे. बर. विजय सर, धन्यवाद, तुम्ही या संदर्भामध्ये विश्लेषण केलं. मी आता आमचा प्रतिनिधी रोहन कदमकडे सध्या येणार आहे. रोहन, आपण बघितलं असेल की काल एकनाथ शिंदे आणि रवींद्र धंगेकरांमध्ये चर्चा झाली. दोघांमध्ये बैठक सुद्धा झाली. पत्रकारांनी जेव्हा शिंदेंना घेरलं तेव्हा शिंदेंना विचारलं असता शिंदे असं म्हणाले की आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे, मी जे काही सांगायचं ते धंगेकरांना सांगितलंय. मात्र तरी सुद्धा धंगेकर आपल्या विधानावरती, आपल्या आरोपांवरती अजूनही ठाम आहेत. जोपर्यंत पुणेकरांचं आणि जैन समाजाचं समाधान होत नाही तोपर्यंत ते म्हणाले की हा मुद्दा मी लावून धरणार. मग शिंदेचा दम काय धंगेकरांना कमी पडतोय का? अशा चर्चा सुद्धा आता पुढे उपस्थित होऊ लागल्यात. काय माहिती आहे? सिद्धेश अगदी बरोबर आहे. खरं तर काल आपण रात्री उशिरा रवींद्र दंगेकरांची प्रतिक्रिया देखील या सगळ्यामध्ये घेतली आणि त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं, की ही डील जी आहे ती रद्द होणार असं मला माहीत होतं. शिंदेंनी मला तसं प्रकारचं सांगितलेलं होतं हं, आणि त्यामुळेच त्यांनी मला सांगितलं, की 2 दिवस थांब, जास्त बोलू नका या सगळ्या प्रकरणामध्ये, म्हणून ते शांत होते. परंतु ही डील रद्द करण्यासाठी एक पाऊल पुढे जे आहे ते गोखले बिल्डर्सने काल रात्री उशिरा टाकलेलं आहे बर. आणि तरी देखील यामध्ये अनेक बाबी ज्या आहेत त्या प्रकर्षाने जाणवतात. हं, ज्यानंतरच ही डील जी आहे ती रद्द होऊ शकते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास ॲडव्हान्स म्हणून एक अमाउंट जी आहे ते 230 कोटी रुपयांपैकीची काही ट्रस्टींच्या हं, अकाउंटवरती जे आहे, त्या ट्रस्टच्या अकाउंटवरती जे आहे ते गेलेली आहे बर. आणि ती अमाउंट जी आहे ती पुन्हा गोखलेंना द्यावी लागेल आणि त्यासाठी नंतर कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती ह्या सगळ्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी जी जी करावी लागतात कोर्टामध्ये ते करावं लागेल. ज्या ड्युट्या भरलेल्या आहेत वेगवेगळी जमीन खरेदी करतानाच्या त्या ड्युट्या मग नेमका कोण कोण भरणार याचा तोडगा जो आहे तो बिल्डर आणि ह्या दोघांनी बसून जे आहे ते करावं लागणार आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती मोठी आहे आणि त्यामुळे आता
ट्रस्टींनी एकत्र येणं गरजेचं आहे. गोखलेंनी सांगितलेलं आहे पहिली बाब तर की मी एक पाऊल पुढे येऊन हा व्यवहार रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाकतो. आता सगळ्यात महत्त्वाची बाब ट्रस्टी एकत्र येत आहेत का? थोड्याच वेळामध्ये रवींद्र धंगेकर जे आहेत ते जैन बोर्डिंगमध्ये पोहोचत आहेत. त्यांच्या माध्यमातून इथे येऊन ते जे काही मुनी आहेत त्या मुनींचा आशीर्वाद घेतला जाणार आहे. कारण का या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी पहिल्या दिवसांपासून सगळे रवींद्र धंगेकर जे आहेत ते यावरती बोलत होते, परंतु जैन बोर्डिंग परिसरामध्ये ते आलेले नव्हते. आता पहिल्यांदा ते जैन बोर्डिंग परिसरामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळामध्ये ते इथल्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतील, मुनींचं दर्शन घेतील. परंतु ही बाब जी आहे ती पुढं काही काळ चालू शकते. गोखले बिल्डर्सने एक पाऊल पुढं टाकलेलं आहे, पण या बोर्डिंगचे जे ट्रस्टी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार जो आहे तो गोखलेंसोबत केलेला होता, तो व्यवहार रद्द करण्यासाठी गोखलेंनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. परंतु ट्रस्टी जे आहेत ते अजून समोर आलेले नाहीयेत. हे सगळे जैन बांधव आहेत, जैन समाजातले लोक आहेत, काही महाराज आहेत, मुनी आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहूनही आलेले लोक आहेत. इथले ट्रस्टी जे आहेत ते आता कुठेतरी मुंबईला, कुठेतरी महाराष्ट्राबाहेर बसलेले आहेत. त्यांना एकत्रित आणणं आणि त्यांना एकत्रित आणल्यानंतर या सगळ्यामध्ये गोखलेंसोबत बसून बैठक घेऊन हा व्यवहार रद्द करायला लावणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आता इथून पुढच्या काळामध्ये बनलेली पाहायला मिळणार आहे. आणि तोपर्यंत हा लढा सुरू राहील असं धंगेकरांचं म्हणणं आहे. बरं, नक्कीच. धन्यवाद रोहन, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. पुढची बातमी पाहूयात. पुढची बातमी आहे आमदार आदित्य ठाकरे संदर्भातली. आदित्य ठाकरे आज मुंबईमध्ये एक निर्धार मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय, कारण या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे मतदार यादीमधला घोटाळा उघड करणार आहेत. दिल्लीमध्ये राहुल गांधींनी ज्या प्रकारे प्रेझेंटेशन केलं होतं, अगदी तशाच प्रकारचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे आज मुंबईतल्या मतदारांसमोर दाखवणार आहेत. या मतदार यादीतील घोटाळ्यांचं आणि घोळाचं प्रेझेंटेशन आता आदित्य ठाकरे दाखवणार आहेत. यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्षानं आदित्य ठाकरेंच्या पुढाकारानं मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केलेली आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे काय खुलासे करतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदीजी. आपल्या दोघांचे स्वागत आहे सर जय महाराष्ट्रमध्ये. मी सर्वप्रथम सुनीलजी तुमच्याकडे येतोय. आज आदित्य ठाकरे एक मोठा खुलासा करणारे असं म्हणतायत. गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी सुद्धा असाच खुलासा केला आणि राहुल गांधींची तुलना आदित्य ठाकरेंशी करण्यात येते. नेमके आज काय काय खुलासे करू शकतात आदित्य ठाकरे? नमस्कार. खरं म्हणजे मतदार यादीतला घोळ हा गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेकांनी अभ्यास करून तो आपल्या पटलावर मांडलेला आहे. राहुल गांधींनी हा मुद्दा अधिक तीव्रतेने मांडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा या प्रकारचा अभ्यास माननीय आदित्य ठाकरे व राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील जे इस्लामपूरचे मिनिस्टर आहेत त्यांनी आणि जितेंद्र आव्हाड अशा काही मंडळींनी याच्यावर भरपूर अभ्यास करून हे मतदार यादीमध्ये कसे घोळ आहेत याचे पुराव्यानिशी, मतदारांच्या पुराव्यानिशी आपल्या निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहे. आता माझं असं मत आहे की निवडणूक आयोगाकडे जर एखादी तक्रार आली असेल तर त्या तक्रारीची शहानिशा होणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु आता निवडणूक आयोग असं म्हणतं येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ज्या काही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये ही दुरुस्ती होणार नाही, ती यादी पूर्वीचीच गृहीत धरली जाईल अशा प्रकारचं मत आहे. मी एक उदाहरण फक्त आपल्याला देऊ इच्छितो आणि मग आज आदित्य ठाकरे या उदाहरणासहित कसे आपल्या समोर येत आहेत ते आपल्याला संध्याकाळपर्यंत लक्षात येईल. मी आपल्याला एक उदाहरण देतो की मुंबई महापालिकेमध्ये 67 लाख युपी आणि बिहारकडच्या लोकांचे मत आहे. संविधानाने एका विधानसभेला, एका लोकसभेला, एका स्थानिक स्वराज्य संस्थेला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आता बिहारची निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टी सहित अनेक पक्षाचे लोक आता बिहार मधल्या मुंबईतले मतदार शोधतायत आणि ते त्या मतदारामध्ये मतदान करायला कसे येतील याचं नियोजन केलं जाते. माझं असं मत आहे 67 लाख, 2दा विधानसभा, 2दा लोकसभा आणि 2दा स्थानिक स्वराज्य संस्थेला मतदान करतायत. या दुबार लोकांना एका ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार दिला पाहिजे. ही जर प्रांजळ भूमिका आमची असेल, ही जर साधी मागणी असेल तर भारतीय जनता पार्टीच्या किंवा शिंदे गटाच्या लोकांना झोंबतंय का हे माझा प्रश्न आहे. हा
त्यांनी निवडणूक आयोगाने या दुरुस्ती करायला पाहिजे की नाही पाहिजे. तुमच्या याच एवढाच आमचा मुद्द्यावरून प्रश्न आहे. अरुण सावंत सध्या हसतायत, त्यांना काहीतरी बोलायचं आहे. अरुणजी काय म्हणाल आता सुनील मोदींनी जे विश्लेषण केलं त्या संदर्भात? सिद्धेशजी हम्म, पहा, सुनील मोदीजी यांनी जे मत व्यक्त केलं त्याला आमचा मुळीच विरोध नाहीये. हम्म, जे ते आता म्हणाल की बिहारमध्ये इकडून तिकडे लोक ते नेण्याकरता प्रयत्न करतात, ही कोणती लोक? तर ज्या लोकांनी बिहारचे मतदार आहेत परंतु इथे स्वतःचं नाव नोंदणी केली नाही, ते तिकडेच जाऊन मतदान करणार आहेत, तर त्यात गैर काही आहे. दुसरं म्हणजे आज महत्वाचा विषय जो आपण मांडलेला आहे की ज्याप्रमाणे फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा एक प्रयत्न काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आपले राहुल गांधीजी यांनी केला होता आणि तो असफल झाला, त्याप्रमाणेच आज मुंबईतील झोपी गेलेले युवराज आदित्य ठाकरे जागे झालेले आहेत आणि ते वराती मागून त्यांचे घोडे घेऊन आता धावत आहेत आणि शिळ्या कडीला ऊत आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत, बाकी काही नाही. मुंबईमध्ये जो 1 तारखेला निर्धार मेळावा आज आज त्यांनी जो काही निर्धार मेळावा ठेवलेला आहे, हा निर्धार मेळावा कसला आहे? तर मुंबई महानगरपालिकेच्या ज्या जानेवारीमध्ये निवडणुका येत आहेत त्या निवडणुकांच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये जे लोण्यांचे गोळे ठेवलेले आहेत त्या लोण्याच्या गोळ्यांवरती यांची नजर आहे आणि कोणते तो लोण्याचे गोळे गोळा नेमके कोणते? असं लुटण्याकरता कुठले असे लोण्याचे गोळे की ज्याच्यावरती आता ठाकरे गटाचा डोळा आहे असं वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये कर रूपाने मुंबईच्या गोरगरीब जनतेचा जो काही पैसा जमा बर. होत असतो त्या पैशावरती म्हणजेच लोणाच्या गोळ्यावरती यांचा डोळा आहे आणि त्याकरता त्यांनी आज हा निर्धार मेळावा घेतलेला आहे. खरं म्हणजे आज हा निर्धार मेळावा घेण्याची गरज नव्हती, कारण 2 दिवसानंतर 1 तारीखला यांचा सर्व पक्षीय मेळावा असताना सुद्धा घाईघाईने कुठेतरी आपल्या युवराजांना प्रोजेक्ट करण्याकरिता आणि राहुल गांधीजी यांच्या बरोबरीला नेऊन बसवण्याचा हा एक असफल आणि हास्यास्पद प्रयत्न आहे, बाकी काही नाही असं माझं स्पष्टपणे आरोप आहे, सांगणं आहे. बर, अरुणजी तुम्ही आरोप केलेले आहेत. सुनीलजी, मी तुमच्याकडेच येतोय. त्यांनी असं सांगितलं की लोण्याचा गोळा म्हणजे जी मुंबई महानगरपालिकेमध्ये जो काही कर येतो त्या करावरती आता ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे असं ते म्हणतायत. आपण कसं पाहता या आरोपांकडे? बोला. नाही, माझं सावंत साहेबांना एक साधा प्रश्न आहे. शिवसेना दुभंगली ही आता 3 वर्षापूर्वी. पूर्वी तर आम्ही एकत्रित शिवसैनिक होतो. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते होते. मुंबई महापालिका, ठाणे महापालिकेमध्ये सत्ता घडवण्यामध्ये एकनाथ शिंदे अग्रभागी असायचे. अगदी बरोबर. मग ते लोण्याच्या गोळ्यामध्ये तेही सहभागी होते का? नाही, मी हा सांगतो साधा तुम्हाला प्रश्न आहे याचं माझा. उत्तर. मी उत्तर देतो. साधा प्रश्न आहे. अहो, उत्तर एकनाथ देतो. शिंदेनी लोण्याच्या गोळ्यावर लोणी मिळवली म्हणूनच एवढ्या लोकांना फोडून नवीन सत्ता मिळवली. हे जग पाहतंय, हा देश पाहतोय, महापालिका पाहते, मुंबई पाहते. आणि हे राहिला तुमचं विषय, तुम्ही खोटं आमचे वक्तव्य आहे. आदित्य ठाकरे जागे झालेत की नाही झालेत, का आत्ता जागे झालेत, का कधी जागे झालेत, हे इथली जनता सूक्ष्म आहे. एकनाथ अगदी शिंदेच्या पेक्षा जास्त आदित्य ठाकरे काम करतायत, लोकांच्या मध्ये जातायत, लोकांच्या मध्ये प्रश्न मांडतायत. आणि जर मुंबई महापालिकेमध्ये एवढा आरोप करून सुद्धा आमचे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर मराठी माणसांनी जर प्रेम केलं आणि सत्ता मिळवली तर ही मोठी चपराक एकनाथ शिंदेच्या गटाला होणार आहे. बर, हे जेव्हा सत्यामध्ये उतरेल सुनीलजी, तेव्हा ती चपराक असेल. अगोदरच कसली तुम्ही दिवा स्वप्न पाहता, तेव्हा हे स्वप्न पाहणं बंद करा. एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये 500 माणसं शाखा प्रमुख गोळा करून दाखवावेत त्यांनी. आता आज आमचा जो मेळावा आहे तो कमीत कमी 10,000 आमचे पदाधिकारी मुंबईतले एकत्रित येणार आहेत. मेळावा होणार आहे. या सगळ्या गोष्टी बरोबर आहे सुनीलजी, अरुणजी. पण माझा एक मुद्दा असा आहे की मग आताच आदित्य ठाकरेंना हे का सुचलं बरं की बाबा आपण पण या मतदार याद्यांचा घोळ आपण समोर आणला पाहिजे? मी सांगतो सिद्धेशजी, मी सांगतो. मी येतो अरुणजी, तुमच्याकडे येतो. मी आधी सुनील मोदींची प्रतिक्रिया घेतो आणि मी लगेच तुमच्याकडे येतो. तर हे चुकीचं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर वेळोवेळी निवडणूक आयोगाकडे रिप्रेझेंटेशन आदित्य ठाकरे असतील, शिवसेना असतील, अन्य पक्षांनी दिलेलं आहे. निवडणूक आयोग या आमच्या दिलेल्या रिप्रेझेंटेशनवर काही लक्ष देत नाहीये, म्हणून हा आपल्याला अधिकचा घोळ किंवा अधिकचा विषय आपल्याला मांडावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही एक आज आम्ही सांगत नाहीये. आम्ही
बोला अरुणजी, बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा. पहा सिद्धेशजी, हं, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांनी जे जे काही आरोप केले हं. त्या प्रत्येक आरोपाचं उत्तर दिलेलं आहे अगदी पुराव्यानिशी. बर. आणि त्याच्यानंतर सुद्धा यांना पहिली गोष्ट म्हणजे हे जे काही घोळ आहेत ना सिद्धेशजी, हं, हं, हे आज किंवा गेल्या 10 वर्षामध्ये निर्माण झालेले घोळ नाहीये. हं. हे गेले कित्येक वर्षांपासून हे घोळ चालू, त्या चुका चालू, त्या कधीतरी रेक्टिफाय करण्याकरिताच केंद्र सरकारने आणि निवडणूक आयोगाने काही निर्णय घेतलेत. आणि त्या निर्णयानुसार आता निवडणुकांच्या ज्या काही याद्या आहेत त्याच्यातील ज्या काही चुका आहेत त्या रेक्टिफाय करण्याचे प्रयत्न सुद्धा राज्यांमध्ये झालेले आहेत. बर. तरी सुद्धा या महाराष्ट्र राज्यातील काही विरोधक ज्यांची आता काही किंमतच उरलेली नाहीये, हे आपला मोठेपणा दाखवण्याकरता मतदानावरती बहिष्कार करण्याची भाषा घालत आहेत. कारण त्यांना माहित आहे आपण लढलो तरी तेच होणार आहे आणि नाही लढलो तरी तेच होणार आहे. तेव्हा आपण असं काहीतरी बोलूया की निवडणुकाच झाल्या नाही पाहिजेत. एका बाजूने म्हणायचं की लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या झाल्याच पाहिजेत, तर दुसऱ्या बाजूने निवडणुका कशा होतात ते आम्ही बघूनच घेतो. तर ही जी काही वक्तव्य ही जनतेला कळतायत. जनता अतिशय सुजाण आहे आणि या जनतेला कळून चुकलेलं आहे की फक्त आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावरती असे मुद्दे उचलायचे आणि एक फेक नेरेटिव्ह प्रयत्न करून आपली जी काही पुढील काळामध्ये जी काही इज्जत जाणार आहे ती वाचविण्याचा प्रयत्न करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, याच्याशिवाय काहीही नाही. बर, तुम्ही दोघं सोबतच राहा. याच मुद्द्याला धरून पुढची एक बातमी आहे, ती म्हणजे अशी की मतदार याद्यांची देशभरामध्ये विशेष सखोल फेर तपासणी केली जाणार आहे. या संदर्भामध्ये आज निवडणूक आयोग एक पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणूक आयोग SIRचा एक पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते. भारतामध्ये गेल्या 2 दशकांमध्ये मतदार याद्यांचं शुद्धीकरण झालेलं नाहीये. गेल्या 20 वर्षांमध्ये मतदार याद्यांमध्ये लक्षणीय बदल झालेत, अशी सुद्धा आता माहिती समोर येते. त्यामुळे आता याच पार्श्वभूमीवरती आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडते आणि त्यानंतर आता नेमकं काय होतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या दोघांकडे येतोय. माझा पहिला प्रश्न असणार आहे अरुणजी तुम्हाला, 20 वर्षात काहीच का झालं नाही? कारण 20 वर्ष लोटली गेली, याच्या आधी सुद्धा निवडणुका झाल्या, ही काय पहिली वेळ नाहीये. याच्या आधी सुद्धा मतदार याद्यांमध्ये होतेच की सगळे घोळ, मग आताच का 20 वर्षांनंतर आता या सगळ्याला जाग आली आहे? सिद्धेशजी, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आणि समस्त जनतेला कळावे, म्हणजे आपल्याला तर नॉलेज आहे त्याबद्दल माझं काही दुमत नाही, परंतु महत्वाची गोष्ट ही आहे की निवडणूक आयोग आत्ताच जागं झालंय हे मुळीच सत्य नाही. सत्य हे आहे की निवडणूक आयोग जेव्हा जेव्हा त्यांच्या निदर्शनास कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीने अशा प्रकारच्या चुका दाखवून दिलेल्या आहेत त्यावेळेस निवडणूक आयोगाने वेळोवेळी त्याच्यावरती उपचार हे केलेलेच आहेत. फॉर एक्झाम्पल 2022-2023 सालीच जेव्हा निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही गोष्ट आली की दुबार मतदान हे अनेक ठिकाणी आढळून येत आहे, तेव्हा इमिजिएट अशा तक्रारी यायला लागल्यानंतर निवडणूक आयोगाने डुप्लिकेशन नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलं आणि त्या सॉफ्टवेअर मार्फत जे जे काही दुबार मतदार आढळले ते त्यांनी त्वरित रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे कदाचित आपल्याला आणि जनतेला माहित असेलच. दुसरी गोष्ट, आता हे जे काही आरोप करत आहेत विरोधी पक्ष, यांना ज्ञान खूप कमी आहे. कोणीतरी काहीतरी येऊन सांगतं आणि हे लगेच त्यांचे नेते त्याचं हे घेण्याकरता बेनिफिट घेण्याकरता पुढे सरसावतात. खरं म्हणजे माझ्या मते 2017 सालीच 2019 साली निवडणूक आयोग हा जो काय आहे तो भारत निवडणूक आयोगाच्या म्हणजे मतदार याद्या ज्या काय असतात त्या भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत गेल्या आणि इकडचे विरोधक कोणाकडे जाऊन भांडतायत तर राज्य निवडणूक आयुक्तांसमोर. तर त्यांना या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे की कोणत्या गोष्टी घेऊन आपण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे, याचं ज्ञान आधी त्यांनी घ्यावं आणि मग उगीच जनतेसमोर खोट्या गोष्टी मांडाव्यात, जेणेकरून जनता कुठेही भ्रमित होणार नाही. बर, मी हाच प्रश्न आता सुनील मोदींजींना सुद्धा विचारणार आहे. सुनीलजी, आपण सुद्धा निवडणूक यामध्ये लढवलेली आहे, आपल्या पक्षानं सुद्धा याच्या आधी सुद्धा निवडणूक लढवलेली आहे, तेव्हा सुद्धा आपल्याला विजय प्राप्त झाला अनेक निवडणुकांमध्ये. तेव्हा का नाही बरं या सगळ्या मतदार याद्यांबद्दलचे प्रश्न तुम्ही उपस्थित केले? आता सुद्धा आदित्य ठाकरे किंवा राहुल गांधी या संदर्भातले प्रश्न उपस्थित करतायत, तेव्हा का बरं नाही जाग आली? मग मी आपल्याला 3 मुद्द्यांवर थोडंसं लक्ष वेधून घेणार आहे. बर, माझ्या माहितीप्रमाणे आमचे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी 2017 किंवा 16 या काळामध्ये एक PIL केलेली होती
आणि या मतदान यादीच्या दुरुस्ती संदर्भामध्ये निवडणूक आयोग काहीही लक्ष देत नाही, तर ती लक्ष द्यावी या प्रकारची एक पॅल केली होती. त्या पॅल मध्ये निर्णय झाला होता की निवडणूक आयोगाने याच्यावर ठोस धोरण अवलंबावी. आणि मला असं वाटतं अशीच पॅल देवेंद्र फडणवीसांनी पण केली होती असं माझी माहिती आहे. आणि देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या पॅलचं क्लबिंग करून हे निर्णय झालेले होते. 2017 नंतर सुद्धा निवडणूक आयोग झोपलेलं होतं, याच्यावर कुठलंही काम करत नव्हतं. हा महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो, दुबार मतांचं सॉफ्टवेअर आणलं, दुबार मत पेपरमध्ये जाहीर केली, पण प्रत्यक्षात दुबार मतांच्यावर जे खोडावं लागतं किंवा म्हणावं लागतं किंवा त्या दुबार व्यक्तीला भेटून तुझी 2 नावं आहेत, 3 नावं आहेत, त्यातलं कुठलं ठेवलं पाहिजे हे कन्सेन्स घ्यावं लागतं. ही यंत्रणा निवडणूक आयोगानं उभी केली नाही, ही तशीच ठेवली. तिसरा महत्वाचा मुद्दा मी आमचे प्रवक्ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांना सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग या दोघांनाही समोर बसून आम्ही आमचं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. आम्ही अज्ञान नाही आहोत, आम्ही व्यवस्थित आहोत, आम्ही दूधखोळे नाही आहोत, आम्ही व्यवस्थितच आहोत. या दोघांना पुढे, कारण का ते दरवेळी म्हणायचे राज्य आयोगाचं आहे, ते म्हणायचं केंद्र आयोगाचं आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी नेत्यांनी दोघांना समोर आणलं आणि दोघांना समोर आणून कबूल केलं की या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि निवडणूक आयोगानं जे उत्तर दिलेलं आहे ते मी आपल्याला सांगतो. निवडणूक आयोगानं आम्ही घेतलेल्या आक्षेपावर कुठलंही उत्तर दिलेलं नाही. त्यांनी असं सांगितलं की निवडणूक आयोग एक यंत्रणा उभा करणार आहे, त्याच्या मार्फत या गोष्टी आम्ही त्यावेळी करू. आज आम्ही जून मधली जी यादी आहे ती यादीच गृहीत धरू असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. हे जरा लक्षात घ्यावं. आम्ही कोणी अज्ञानी नाही आहोत, आम्ही अतिशय हुशार लोक आहोत आणि हुशार आहोत म्हणूनच आम्हाला संपवण्याची जी भाषा करत होते ते आम्ही संपवू शकलो नाही, याचं दुःख यांना आहे. आणि म्हणून ते आमच्यावर आगपकड करतात. किती आगपकड करू दे, आम्ही या संघर्षासाठी तयार आहोत, हे संघर्ष करणार. आणि एक महत्वाचा मुद्दा सांगतो, बिहार इलेक्शन मध्ये यांनी हा प्रयोग केला. प्रयोग करताना काय केलं, जी त्यांना नको असलेली मतं रद्द करायचा प्रयत्न केला आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं की जे तुम्ही रद्द करताय ते वेबसाईटवर टाका आणि निवडणुकीच्या नोटिफिकेशनच्या आदल्या दिवशीपर्यंत जर त्यांनी आधार कार्ड सहित प्रूफ दिलं तर ते मतदान घ्या. यांनी 3.5 लाख, जवळजवळ ती काहीतरी 10-12 लाख कॅन्सल केली. ती 6.5 लाख रिस्टोर झालेली मतं ही लक्षात घ्या. 6.5 लाख मतं ही रिस्टोर झाली. आणखीन एक मुद्दा मी सांगतो आणि माझं मत व्यक्त करतो. सुप्रीम कोर्टामध्ये एक पीआयएल आहे की सगळ्या मतदारांना आधार कार्डवर लिंकिंग करा. का नाही करत निवडणूक आयोग? का नाही भारत सरकार निर्णय घेत? त्यांना अडचणीचा विषय आहे. कारण ऑनलाईन रजिस्ट्रेशन बोगस करतं, ते त्यांना अडचणीचा विषय. जर त्यांनी आधार कार्ड लिंक करावी आणि या देशातली निवडणूक घ्यावी असं माझं मत आहे. नक्कीच. त्यामुळे आता या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं आता काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपल्या दोघांचे सुद्धा. आपण वेळात वेळ काढून या सगळ्या संदर्भामध्ये सखोल विश्लेषण केलं आणि आपला वेळ दिला त्याबद्दल.